रस्त्यावरती आणून महिलांची झंड काढून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. इथे मंत्र्यांवरती हल्ले आणि हत्या होत आहेत. काय यांच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्था सुरक्षित? मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कीव येते. ते म्हणाले हा सर्व काय पॉलिटिकल स्टंट आहे. अहो, पॉलिटिकल स्टंट करून आतापर्यंत सत्तेच्या राजकारणात तुम्ही निवडून आला. निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सायलेंट पिरियडमध्ये जर माजी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे. आणि या देशात जर असे हल्ले एखाद्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर होत असन तर या देशात कोणाकडे न्याय मागायला जावं? माजी गृहमंत्री, महाराष्ट्राच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार मंत्री राहिलेले माननीय शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपुरात हल्ला झाला. अत्यंत निर्घृण हल्ला झाला. आपण जर ते चित्र पाहिलं असेल, त्यांच्या डोक्यावर किंवा इतरत्र दगडफेकीत ज्या जखमा झाल्या ते रक्तबंबाळ झालेले आहेत. काल ते अत्यवस्थ होते आणि हा हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याचा माजी गृहमंत्री, त्याच्यावरती त्याला ठार मारण्याच्या हेतून हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. बाबा सिद्दीकीची हत्या होती आणि अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्याला, माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात होतो. या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले धिंडवरे आहेत आणि त्याला जबाबदार मिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. तरीही गृहमंत्र्याचा हुकूम चालतो सध्या या भाजपच्या काळामध्ये. काही निवडणूक आयोग हे त्यांच्याच हातामध्ये असतं, त्यांचीच माणसं असतात, एकमेकाला धरून काम करतात. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे की राज्याच्या माजी गृहमंत्र्यावरती अशा प्रकारे निर्घृण हल्ला झालेला आहे. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे. उद्याच्या निवडणुका सकाळपासून ज्या होणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला चिंता वाटते की आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना धमक्या येतील, किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील, किती जणांवर खोटे गुन्हे दाखल केले जातील, याविषयी आम्हाला चिंता वाटते. कारण हे प्रकार राज्यभरात सुरू झालेले आहेत. मी माझा पक्ष माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडून आज सकाळी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, आम्ही केली. महाराष्ट्राला धक्का बसावा किंवा चिंता वाटावी असं हे कालचं प्रकरण आहे. भाजपवाले म्हणतात स्टंट आहे. नरेंद्र मोदीकडून आम्ही स्टंट शिकलेलो नाही करायला. नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही. हे स्टंटगिरी जे आहे बरं का, ही तुमचे प्रधानमंत्री किंवा तुमचे नेते कायम करत असतात. आम्हाला गरज नाही. देशमुखांचं डोकं किती फुटलंय बघा. डोक्यावर कशा पद्धतीनं हल्ला झालाय पहा. कशाला स्टंटची गरज आहे? देशमुखांचे चिरंजीव उभे आहेत काटोल मतदारसंघातून आणि ते निवडून येत आहेत. 7 वेळा देशमुख निवडून आले. मला तो मतदारसंघ माहिती आहे. तेव्हा हे जे काय चाललंय भारतीय जनता पक्षाची नौटंकी, ही या महाराष्ट्रामध्ये कधी अशा प्रकारचं वातावरण निवडणुकीत झालं नव्हतं की माजी मंत्री, माजी गृहमंत्री यांच्यावरती असे हल्ले व्हावेत. असं वातावरण कोणत्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालं नव्हतं. ते देवेंद्र फडणवीस, अमित शहांच्या काळात झालेलं आहे. तिकडे मणिपूरला पेटलेलं आहे. रस्त्यावरती आणून महिलांची झंड काढून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. इथे मंत्र्यांवरती हल्ले आणि हत्या होत आहेत. काय यांच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्था सुरक्षित आहे? माजी गृहमंत्री श्री अनिल बाबू देशमुख यांच्यावर काल एक जीवघेणे हल्ला झाला, भयाड हल्ला झाला. त्याला मारण्याचा प्रयत्न झाला, त्यांचा खून करण्याचा कट होता का, अशा प्रकारचे अनेक सवाल आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत.
निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडवल्या आणि या ठिकाणी अनिल बाबू देशमुख यांच्या गाडीवर एवढा भला मोठा दगड पडला. हा कोणी मारला, त्याच्या मागचा उद्देश होतं का, त्याच्या मागे राजकीय हेतू आहे का, त्याच्यामुळे इतर काय हेतू आहे का, ह्या गोष्टीची सखोल चौकशी गृह विभागाने करण्याची आवश्यकता आहे. मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कीव येते. ते म्हणाले हा सर्व काय पॉलिटिकल स्टंट आहे. अहो, पॉलिटिकल स्टंट करून आतापर्यंत सत्तेच्या राजकारणात तुम्ही निवडून आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पॉलिटिकल स्टंट करण्याची आवश्यकता नाही. हा हल्ला भयाड हल्ला होता, जीव घेणे हल्ला होता. अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये अनेक विषय प्रलंबित आहेत, कोर्टात प्रलंबित आहे. मग तो परमवीर सिंगांचा विषय असेल, मग 100 कोटीचा विषय असेल, आणि ह्या सर्व गोष्टींच्या मागे सूत्रधार कोण होतं हे आपल्याला आतापर्यंत माहितीच आहे. परंतु आता जीव घेणे हल्ला झाला, याच्या मागे सूत्रधार कोण याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. निवडणूक आयोगाने ह्याची सखोल चौकशी करून याच्या मागे काही राजकीय आहे का याचाही तपास करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी करत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख यांच्यावर जो भ्याड हल्ला झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत ही सातत्यानं आपण ओरड करत होतो, सातत्यानं या गोष्टी निदर्शनास येत होत्या. आणि निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सायलेंट पिरियडमध्ये जर माजी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे. मला वाटतं महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला पराभव हा स्पष्ट दिसलाय आणि यामुळे पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे नैराश्यातून अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माननीय अनिलजी देशमुख यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. नमस्कार. नुकतीच मी एक बातमी पाहिली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल बाबूजी देशमुख यांच्यावर एक भ्याड हल्ला झाला. हे या देशात या लोकशाहीचे धिनवडे उडवणं चालू आहे. खरंच ही लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न आहे. जर सरेआम आचारसंहिता, आदर्श आचारसंहिता लागू असताना एखाद्या महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यावर चरणसिंग ठाकूर हे सलील बाबू देशमुखच्या विरोधात आहे, त्यांचे कार्यकर्ते दगडफेक करते आणि त्या दगडफेकीत ते जखमी होतात. ठीक आहे, भळाभळा असं रक्त वाहून जाते. रक्ताच्या त्यांचा दुपट्टा भरून आहे त्या व्हिडिओत मी पाहिलं तर. हे खरंच या देशात लोकशाही जिवंत ठेवली आहे का? आणि या देशात जर असे हल्ले एखाद्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर होत असन तर या देशात कोणाकडे न्याय मागायला जावं आणि पोलीस प्रशासन अशा वेळेस काय करून राहिलं. आणि हे हल्ले आताच नाही, आताच 2 दिवस अगोदर राष्ट्रवादीचे नेते गणेश गीते यांच्या भावावर सुद्धा असाच प्रकारचा हल्ला झाला. हा दुसरा हल्ला आहे. या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि एवढीच विनंती करतो प्रशासनाला का याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि त्या कोण कार्यकर्ते आहे चरणसिंग ठाकूर यांचे त्यांना अटक करावी.